गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयति विघ्नानाम्। अविरलमदजलनिवहं भ्रमरकुलानीकसेवितकपोलम् अभिमतफलदातारं कामेशं गणपतिं वन्दे। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापा। भरतकुलभाग्यकलिके भावरसानन्दपरिणता सारे जगदखिलमोहनकले जय जय रङ्गाधिदेवते देवी। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरे जय जय राजा राम। रामकृष्ण हरे जय जय राजा। धनधर गोपाल गोवर्धनधर गोपाल गोकुल संकटहार गोकुल संकटहार रामकृष्ण हरि जय जय राम। नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद विहार नवल विनोद विहार रामकृष्ण हरि जय जय राम। दुर्वासोद दुःख विमोचक दुर्वासोद दुःख विमोचक दुर्जन संगमहा दुर्जन संगमहा रामकृष्ण हरि जय जय राम। शरणागत दीन चरणीन ये शरणागत दीन शरणागत दीन चरणीन करुणा दृष्टि निहार
करुणा दृष्टि निहारी रामकृष्ण हरि जय जय राम रामकृष्ण हरि जय जय राम रामकृष्ण हरि जय जय राम क्षण काहीतरी स्वतःस विसरू गुरुचरणात नित्य स्मरू गुरुरायाचे नाम गाऊनी हा भवसागर पार करू हा भवसागर पार करू हा भवसागर पार करू किती जन्मावे किती मरावे भ्रमण जीवाचे कधी तुटणार गुरु आज्ञा पाळिता आम्हाला शाश्वत सुख मोक्षही मिळणार भगवंताचे भक्त होऊनी भगवंताचे भक्त होऊनी कीर्तनरंगी रंग भरू गुरुरायाचे नाम गाऊनी हा भवसागर पार करू चतुर्मुखाच्या करणी श्रुती तप तप ऐसी वाणी वदे पंच विषय भोगुनी नरतनु व्यर्थ जाय अशी जाणीव दे मानवी जीवन सार्थक कराया मानवी जीवन सार्थक कराया तापनाशना तप आचरू गुरुरायाचे नाम गाऊनी हा भवसागर पार करू सद्गुरु दर्शित उपासनाती जीव शिवाचे भेट करी पुनरपि जननम पुनरपि मरणम नच हा फेरा संसारी पुंडरीक गुरुपदान नमित से पुंडरीक गुरुपदान नमित से सर्व ही त्यांचे चरण धरू गुरुरायाचे नाम गाऊनी हा भवसागर पार करू गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु 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 बोला पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय श्रीमद सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव
जय जय रघुवीर समर्थ। थोडे वर आवाज मोठा वाटतोय. आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम, आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम. आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम, चांगले उत्तम न लगे मोल, चांगले उत्तम न लगे मोल. आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम. कदा हे सरेना ननेती तस्कर, कदा हे सरेना ननेती तस्कर. अथवा राजे थोर नेयितना, अथवा राजे थोर नेयितना. आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम. वाऱ्याने उडेना न बुडे पाण्यात, वाऱ्याने उडेना, वाऱ्याने उडेना न बुडे पाण्यात. न जळे अद्भुत अगणी मागे, न जळे अद्भुत अगणी मागे. आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम. नभे टाकलं कोटी सूर्य प्रभा, नभे टाकलं कोटी सूर्य प्रभा. त्रिभुवनीचा गाभा देवराव, त्रिभुवनीचा गाभा देवराव. आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम. तुका म्हणे त्याचे तुका म्हणे त्याचे, तुका म्हणे त्याचे नाम विश्वंभर. तुका म्हणे त्याचे, तुका म्हणे त्याचे तुका म्हणे त्याचे, तुका म्हणे त्याचे नाम.
तुका म्हणे त्याचे नाम हिरे ज्योती तुका म्हणे त्याचे नाम हिरे ज्योती सदा तुम्ही हाती घेत जावे सदा तुम्ही हाती घेत जावे आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय सद्गुरुनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव जय जय रघुवीर समर्थ आपदामपहरतारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम सांगले उत्तम न लगे मोल कदा हे सरेना न नेती तस्कर अथवा राजे थोर नेईतना वार्याने उडेना न पुढे पाण्यात न जळे अद्भुत अग्नी मागी तुका म्हणे ज्याचे नाम हिरे ज्योती सदा तुम्ही हाती घेत जा आपण भाग्यवान आहोत की पुणे जिल्ह्यामध्ये देहू नावाचं गाव त्या देहू गावामध्ये संत तुकाराम महाराजांचा जन्म पुण्यामुळं देहूचं भाग्य नाही तर देहूमुळं पुण्याचं भाग्य आणि त्या देहूचं भाग्य तुकारामांच्यामुळं अशा या तुकाराम महाराजांचा अभंग आजच्या विवेचनासाठी घेतलेला आहे निमित्त आहे आदरणीय गुरुभक्त खाडीलकर काका यांच्या पुण्यतिथी निमित्तानं अर्थात ही पुण्यतिथी तारखेने इथे साजरी केली जाते आपल्या संस्कृतीप्रमाणे तिथीनं पुण्यतिथी करायची असते ती त्यांचे पुत्र करत असतील आपण काहीतरी त्यांचं केल्याचं समाधान वाटावं यासाठी आपण या ठिकाणी तिथीनं न करताना तारखेनं करत असतो आजच्या कीर्तनाचं निमित्त ते आहे याप्रमाणे महाराज या ठिकाणी कीर्तन ऐकतायत याप्रमाणे खाडीलकर काकाही या ठिकाणी कीर्तन ऐकत आहेत ते कितीही जरी मुक्त झाले असले तरी कीर्तनाला आल्यापासून ते राहणार नाहीत तुकाराम महाराज एक अलौकिक संत आपण त्यांच्या संसाराचं वर्णन जर बघितलं तर पहिली बायको अत्यंत सालस होती ती गेली आणि दुसरीची अत्यंत कजाग होती ती राहिली पण त्या कजाग पत्नीमुळेच आपल्याला असामान्य कोटीतले तुकाराम नावाचे संत आपल्या महाराष्ट्राला लाभले तिनं जर तुकाराम महाराजांना विरोध केला नसता तर कदाचित तुकाराम महाराज संसारात रमले सुद्धा असते ज्याप्रमाणे
अर्जुनाला शंका आली की या भीष्मासारख्या, द्रोणांसारख्या श्रेष्ठ, आजोबांसारख्या, गुरूंसारख्या श्रेष्ठ व्यक्तीवरती बाण कसं सोडू. आणि म्हणून त्या अर्जुनाला या भीष्म द्रोणादिकांचा मोह झाला, त्यांच्या प्रेमाविषयी ममता जागृत झाली. आणि त्यामुळं त्याला प्रश्न निर्माण झाला की मी काय करू. आणि तो किंकर्तव्य मूढ होऊन बसला. त्यातून भगवंतानं सांगितलेली गीता जन्माला आली. आणि म्हणून भगवद्गीतेसाठी अर्जुनाचे आपण उपकार मानले पाहिजेत. त्याप्रमाणे तुकाराम महाराजांच्यासाठी त्यांच्या कजाक पत्नीचेही उपकार मानायला पाहिजे. आता येणारी जी फाल्गुन महिन्यातली तुकाराम महाराजांची बीज आहे, म्हणजे ज्या दिवशी तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले, ती 375वी सदेह गमन करण्याची तिथी आहे. त्या निमित्तानं सुद्धा म्हटलं तरी हरकत नाही हा अभंग घेतलाय. त्याहीपेक्षा परवाच्या दिवशी वसंत पंचमी, आणि ही वसंत पंचमी म्हणजे तुकाराम महाराजांचा जन्मदिवस. काही पंचांगामध्ये उद्या गणेश जयंती आहे, काही पंचांगामध्ये परवाच्या दिवशी गणेश जयंती आहे. जो जे पंचांग वापरत असेल त्यानं त्या पंचांगाप्रमाणे गणेश जयंती साजरी करावी. पण योग कसा आलाय बघा. उद्या गणेश जयंती, परवा तुकाराम महाराजांची जयंती, आणि या दोघांच्या मध्ये माझी पण जयंती आहे. माघ शुद्ध तृतीया या दिवशी मी जन्माला आलो. म्हणजे तृतीयेला मी, चतुर्थीला गणेश आणि पंचमीला तुकाराम. हे तुकाराम महाराज, सुरुवातीचा विचार केला तर तुम्ही आम्ही करणार नाही इतका उत्कृष्ट अशा प्रकारचा प्रपंच करत होते. पण कालांतरानं असं काही संसारानं रूप त्यानं दाखवलं की त्या भयंकर दुःखातून तुकाराम महाराज अंतर्मुख झाले आणि या मार्गाकडे वळले. अर्थात तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये जी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, तशी परिस्थिती तुमच्या आमच्या सुद्धा जीवनात प्राप्त होते. पण त्या परिस्थितीमुळं तुकाराम झालेले एकच, बाकी सगळे आपण कशीही परिस्थिती असली तरी आपण काही त्यातून बोध घेत नाही. तो घ्यावा यासाठी तुकाराम महाराजांच्या सारख्यांची चरित्र ऐकायची. आजच्या काळाचा विचार केला तर सर्वात जास्त कशावरती प्रेम आहे असा जर प्रश्न विचारला तर कदाचित प्रत्येकाचं उत्तर एकच असेल, आणि ते म्हणजे पैसा. खालपासून वरपर्यंत कुणालाही विचारलं तर काय हवंय तुला, पैसे हवेत, किती हवेत, त्याला उत्तर नाही. कितीही मिळाले तरी पुरे असं पैशाच्या बाबतीत कुणीही म्हणत नाही. आणि हे तुकाराम महाराज आजच्या अभंगात म्हणताहेत, आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम, चांगले उत्तम नलगे मोल. तुकाराम महाराजांना विचारलं तुम्हाला काय आवडतं, त्यांनी उत्तर तेच दिलं, धनच आवडतं म्हणाले. पण ते धन कोणतं आहे? भगवंत नामरूपी धन आहे. आणि थोडं अंतर्मुख झालो आपण. गोंदवलेकर महाराजांना प्राधान्यानं मानतो. त्यांच्या उपदेशाचा विचार केला तर ज्या धनाला नाश नाही
कितीही वादळ सुटलं तरी ते धन उडून जाऊ शकत नाही. पानशेत धरण फुटलं त्याही वेळेला पुण्याचं होत्याचं नव्हतं झालं, पण नामरूपी धन काही वाहून जाऊ शकत नाही. कितीही आगी लागल्या तरी नामरूपी धन जळू शकत नाही. कितीही वाकबगार चोर असला तरी तो चोर हे धन नेऊ शकत नाही. असं सर्वार्थानं सुरक्षित असणार आणि कितीही साठवलं बरं का, कितीही धन साठवलं तरीही सरकार त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा कर लावू शकत नाही. अगदी 13 कोटी नाम जरी तुम्ही घेतलं आणि ते सरकारला कळवलं की एवढं नामरूपी धन माझ्याकडे साठलेलं आहे, तर कदाचित सध्याचे आपले पंतप्रधान काय किंवा मुख्यमंत्री काय भारताला साजेसे असल्यामुळं ते कदाचित 13 कोटी नाम घेतल्याबद्दल तुमचं कौतुक करतील, पण त्याच्यावरती कर लादणार नाहीत. असं ते सर्वश्रेष्ठ धन आहे. कसं आहे, आपण त्या मानानं भाग्यवान समजलं पाहिजे. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की काही वेळेला असं वाटतं की या काळात आम्हाला कशाला जन्माला घातलं असं म्हणण्यासारखे दिवस आहेत. अशा काही घटना घडतात की या काळात आम्ही कशासाठी जन्माला आलो, मागच्या शतकात आलो होतो तर काय बिघडलं असतं. पण त्यातल्या त्यात थोडासा विचार जर करायचं आणि समाधान मानायचं झालं तर नरेंद्र मोदींसारखे पंतप्रधान आहेत, देवेंद्रांसारखे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या काळात आपण जन्माला आलो हेही नसे थोडके असं म्हणून आपण समाधान मानायला हरकत नाही. एक गोष्ट सांगतो आपल्याला माहीत असेल ती लक्षात आली असेल. परवाच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आपल्या मुख्यमंत्र्यांनी ज्या ज्या कोणी चांगला पक्ष निवडून यावा यासाठी मदत केली त्या सगळ्या लोकांना आळंदीला एकत्र जमवलं आणि त्या आळंदीला एकत्र जमवल्यानंतर त्यामध्ये बरेचसे काही तथाकथित संत होते आणि अशा या संतांचा आशीर्वादही मिळवावा यासाठी हे आपले मुख्यमंत्री बरं का. आजपर्यंत असं कधी घडलेलं मला वाटत नाही आपल्या आयुष्यात की एक राजकारणातला माणूस संतांचे आशीर्वाद घेण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या गावामध्ये सगळ्या संतांना एकत्र जमवतोय, त्यांचं पूजन करतोय, त्यांचा नमस्कार करतोय, आशीर्वाद घेतोय असं घडलं. आपण ते मोबाईलवर सुद्धा बघितलं असेल. तिथंच काय ते सत्कार वगैरे झाले ते सगळं लौकिक आहे. पण माझ्या लक्षात आलेली गोष्ट आणि त्या गोष्टीमुळे मी भारावून गेलो. त्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक चाललं होतं आणि असं कौतुक चाललेलं असताना एक गृहस्थ छत्रपती शिवाजी राजांची पगडी घेऊन मुख्यमंत्र्यापर्यंत आले आणि ती त्यांना दिली. त्यांनी ती घेतली, मोठ्या आदरानं घेतली आणि ठेवून देणार एवढ्यात ज्यानं दिली त्यानं सांगितलं की आपण डोक्यात घाला ना. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी ठामपणानं नकार दिला. आता जर घातली असती तर फारसं काही बिघडलं नसतं, थोडंसं बिघडलं असतं. काय बिघडलं असतं, ती जर घातली असती तर विरोधी पक्ष जो आहे त्यानं नंतर नावं ठेवली असती. त्यांना काहीतरी कारणच हवं असतं, पण ते कारण त्यांना घेऊ दिलं नाही. त्यांनी ती आदरानं घेतली आणि बाजूला ठेवून दिली. त्यांनी त्यांच्या त्या हावभावातून सांगितलं की छत्रपती शिवाजी राजांची पगडी छत्रपती शिवाजी राजांच्या डोक्यावरच शोभून दिसते, आमच्यासारख्यांनी घालायची नाही. त्यांच्यासारखा राज्यकारभार जर आम्हाला करता आला
तर तो करण्याचा प्रयत्न करणं आणि त्यासाठी त्यांचा आशीर्वाद मिळवणं हे आमचं कर्तव्य आहे. या एका गोष्टीमुळं माझ्या मनामध्ये देवेंद्र फडणवीस हे जास्त भरले. अजून एक गोष्ट सांगतो, त्यांची नव्हे. काही माणसं कशी बुद्धिवान असतात, बुद्धिवान सगळेच असतात. निदान महाराष्ट्रामध्ये तरी स्वतःला बुद्धिवान न समजणारा माणूस नाही. सगळे बुद्धिवानच आहेत. काय सांगू तुम्हाला, मी गेल्या वर्षी पावसला कीर्तनाला गेलो होतो रत्नागिरीमध्ये. आणि तिथं कीर्तन सुरू असताना कीर्तन चालू होतं, पूर्वरंग झाला आणि एका गृहस्थानं माझ्या घरात हार घातला, म्हणजे बुक्का लावला, हार घातला. तर बुक्का लावल्यानंतर, बुद्धिवान माणूस बरं का, आता तो बुक्का लावल्यानंतरचं ते जे काळं झालेलं बोट तर पुसायचं कुठं, कारण माझ्या शर्टाला पुसलं. बुद्धिवान आहे की नाही. पण आपल्याकडे बुद्धीची कमतरता मुळीच आहे. मी आपल्याला सांगतोय, पेशव्यांच्या काळातलं एक उदाहरण सांगतोय. माधवराव पेशवे पंतप्रधान पदावरती होते आणि एक घटना अशी घडली की त्यावेळेला माधवरावांना राघोबा दादांना शरण जाण्याशिवाय पर्याय नव्हता. राघोबा दादांच्या पायावरती डोकं ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. तोही एक राजकारणातलाच भाग होता. आणि म्हणून त्यांनी राघोबा दादांच्या पायावरती डोकं ठेवण्यासाठी वाकले. डोकं ठेवलं, पण ते डोकं ठेवण्यापूर्वी काय केलं ते महत्त्वाचं आहे. त्या माधवरावांच्या मस्तकावरती पगडी होती. ती पगडी म्हणजे पेशव्यांचं एक भूषण. ती पगडी त्याने बाजूला काढून ठेवली आणि डोकं त्यांच्या पायावरती टेकवलं. आपल्याला बऱ्याच लोकांना कळलं असेल यातलं भरम काय आहे ते. त्यांनी पगडी नाही त्यांच्या डोक्यावरती टेकवली, पण ते राज्याचं भूषण आहे. अशी बुद्धिवान माणसं आपल्याकडे होती. आजचा विषय आहे, आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम, चांगले उत्तम न लगे मोल. जगामध्ये सगळे लोक पैशा वाचून कशाहीवरती प्रेम करायला तयार नाहीत. अशा अवस्थेमध्ये तुकाराम महाराज सांगतात की आम्हाला सर्वात आवडणारं धन आहे ते म्हणजे विठ्ठलाचं नाम. भगवंताच्या नामा वाचून आम्हाला दुसरं काही आवडत नाही. हे म्हणणं निराळं आणि तसं वागणं निराळं बरं का. त्यांनी आपली लोकांच्याकडून येणं जे होते ती खतपत्र सगळी पाण्यात बुडवली. सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्यानंतर त्यांनी भीक मागितली, पण द्रव्यस्पर्श केला नाही. द्रव्यस्पर्श केला नाही, द्रव्याला शिवले नाहीत ते. तुकाराम महाराजांनी आपल्या संसाराचं वर्णन केलंय. आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर थाके, जवळी येता चोर थाके, आम्ही सदैव सुडके. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढे भिके कुत्री घर राखिती. तुकाराम महाराजांच्या संसाराचं वर्णन आहे. आम्ही सदैव सुडके. सुडके म्हणजे दरिद्री, निर्धन.
आमच्याजवळ काहीही नाही. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके. आमची चोरांना भीती वाटते. आता खरं म्हणजे चोरांची भीती वाटायला पाहिजे ना. काय, एक वाडा होता. बाहेरून वाडा दिसायला छान होता आणि त्यामुळे चोरांना असं वाटलं की ज्या अर्थी बाहेरून एवढा वाडा चांगला वाटतोय त्या अर्थी आत राहणारे श्रीमंत असणार. अशा कल्पनेने एक दिवस रात्री 12:30 वाजता चोर चढले त्या वाड्यावरती. या चोरांना आत जाण्यासाठी जागा सापडते. ते चढले आणि चढल्यानंतर त्यांनी आत घरामध्ये डोकावून बघितलं तर काय दिसलं त्यांना. म्हातारं दाम्पत्य झोपलेलं होतं आणि एकमेक दोघांशी बोलत होते. दिवस थंडीचे होते. ते दोघं जण एकमेकांशी बोलत होती. पत्नी नवऱ्याला सांगते, अहो जरा काहीतरी पांघरून द्या ना. 2 मुलं आहेत, त्यांना माझ्या फाटलेल्या लुगड्याचा पदर टाकलाय त्यांच्या अंगावरती, माझ्या अंगावर नाहीये, तरी पांघरून द्या ना. ती म्हातारी असं म्हणाल्यानंतर तो म्हातारा नवरा तिला म्हणाला, अगं मी माझ्या धोतराचा सोगा घेतलाय अंगावरती, मी तुला कुठून देऊ. तर हे त्या दोघांचं बोलणं त्या चोराने ऐकलं. आता लक्षात घ्या, आपल्याकडे जे जे काही सगळं आहे ते सगळं त्रिगुणात्मक आहे. संत म्हटला तरी त्याच्याही ठिकाणी तमोगुण असतो आणि दुष्टाच्या ठिकाणी सुद्धा थोडासा सत्वगुण असतो. अजिबात सत्वगुण नाही असा दुष्ट सापडणार नाही आणि अजिबात तमोगुण नाही असा सज्जनही सापडणार नाही. सत्व रज तम हे सगळं प्रत्येकाच्या ठिकाणी थोडं तरी असतंच. कोणीतरी प्राधान्यानं सत्वगुणाचा असतो, कोणीतरी प्राधान्यानं तमोगुणाचा असतो, कोणीतरी प्राधान्यानं रजोगुणाचा असतो. तसे हे जे चोर होते त्यांच्या ठिकाणी जो थोडासा सत्वगुण होता तो जागृत झाला. त्या चोरांना दया आली. ही काय परिस्थिती आहे, यांच्याकडे काय मिळणार आपल्याला. त्याला त्यांची दया आली आणि त्याच्या अंगावरती जी गोंगडी होती ती त्या दोघांच्या अंगावरती टाकली पांघरण्यासाठी आणि तो चोर निघून गेला. पण नेहमी असंच घडेल असं काही नाही की. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढे भिके कुत्री घर राखिती. तेव्हा आम्हाला परमेश्वराच्या नामधनापासून दुसऱ्या कशातही रस नाही असं म्हणणारे तुकाराम महाराज एकानं त्यांचा कुत्सितपणानं समाचार घेतला तर बरोबर आहे म्हणाले. धन मिळवता येत नाही आणि म्हणून म्हणाले असतील, आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम. तुम्हाला ते कोल्याची गोष्ट माहीत असेल ना. कोला रस्त्याने चालला होता आणि शेजारच्या कुंपणावरती असे द्राक्षांचे वेल लोंबत होते, त्याला द्राक्ष लगडलेली होती आणि ती द्राक्ष बघितली आणि या कोल्याच्या तोंडाला पाणी सुटलं. ती द्राक्ष आपल्याला मिळवली पाहिजेत आणि म्हणून ती द्राक्ष मिळवण्यासाठी त्या कोल्यानं त्या द्राक्षाच्या घडापर्यंत उडी मारली, पण ती उडी काही त्या द्राक्षापर्यंत पोचली नाही. पुन्हा उडी मारली तरीही पोचेना. असं 10-12 वेळा झालं आणि खात्री झाली की ही द्राक्ष काही आपल्याला मिळणार नाहीत. तेव्हा तो म्हणाला, ती द्राक्ष आंबट आहेत, मिळाली तरी घेणार नाही. म्हणजे पूर्वी कळलं नव्हतं का.
तेव्हा कोल्याला द्राक्ष आंबट, तसं तुकारामांचं होतं का की धन मिळवण्याची हिंमत स्वतःच्या ठिकाणी नव्हती आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं का, आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम, उत्तम सुलभ न लगे मोल. संतांना धन मिळवता येत नव्हतं म्हणून त्यांनी नामधनाला मानलेलं नाही. त्यांनी जर प्रयत्न केला असता तर कितीही धन मिळवता आलं असतं, कष्ट न करताना मिळवता आलं असतं, कारण सगळ्या सिद्धी प्राप्त होत्या. तुकारामांनी वर्णन करून ठेवलंय त्यांच्या स्वतःचं. भावनात डोंगरावरती असताना तिथं रिद्धी सिद्धी हात जोडून उभ्या राहिल्या होत्या, परमेश्वरानं पाठवल्या होत्या. त्यावेळेचं वर्णन तुकाराम महाराजांनी करून ठेवलंय. रिद्धी सिद्धी सुखे हानी तल्याला था, रिद्धी सिद्धी सुखे हानी तल्याला था. रिद्धी सिद्धी सुखे हानी तल्याला था, तेथे या प्राकृता कोण मानी, तेथे या प्राकृता कोण मानी. रिद्धी सिद्धी सुखे हानी तल्याला. रिद्धी सिद्धी सुखे हानी तल्या लाथा, तेथे या प्राकृता कोण वाणी. रिद्धी सिद्धी चालत आलेल्या असून सुद्धा त्यांनी त्यांना धुडकावून लावलं. त्यांच्यावरती आपण कसा काय आरोप करणार की त्यांना धन मिळवता आलं नाही म्हणून ते नामधनाला मानतात. आपण गोंदवलेकर महाराजांनी स्वतःच्या आईसाठी काशीला दानधर्म केलेला वाचला असेल, ऐकला असेल. सगळ्या काशीतले सगळे भिकारी संतुष्ट झाले. जेवढी धर्मक्षेत्र मोठी तेवढे भिकारी जास्त. त्या सगळ्यांना संतुष्ट केलं. असं ज्यांच्याकडे धन होतं पण त्यांनी स्वतःसाठी काही मिळवलं का. तीच गोष्ट रामदासांची. छत्रपती शिवाजी राजे यांनी स्वराज्याच्या सनदा त्यांच्या झोळीमध्ये टाकल्या. रामदासांनी त्या स्वीकारल्या का नाही, त्या परत केल्या. धन्य तो त्यावेळचा महाराष्ट्र की ज्यानं असे निर्लोभी संत आणि कर्तव्यनिष्ठ राजा या महाराष्ट्राने बघितला. तुकाराम महाराज, समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी राजे या तिघांना त्यावेळच्या लोकांनी बघितलं ते सगळेच धन्य झाले. आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम, सांगले उत्तम न लगे मोल. हे कितीही खरं असलं तरीही व्यवहारामध्ये पैशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जोपर्यंत ती दृष्टी आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत धनावरचं प्रेम कमी होत नाही, लक्षात ठेवा. पंढरपुरामध्ये परिसा भागवत नावाचा एक गृहस्थ राहत होता. त्याला परिसा भागवत का म्हटलं गेलं, त्याच्याकडे परीस होता म्हणून त्याला परिसा भागवत म्हणत असत. पण त्याच्याकडे परीस होता हे त्यानं कुणालाही सांगितलेलं नव्हतं आणि पत्नीला सख्त ताकीद दिलेली होती की आपल्याकडे परीस आहे, कोणाला कळता उपयोगाचं नाही. पण कसं आहे, न सांगतानाच लक्षात आलं. त्या धर्मराजानं शाप देऊन ठेवलाय. हो, धर्मराजानं शाप देऊन ठेवलाय आपल्या आईच्या निमित्तानं आणि तो अजून घरात होतोय. तोंडात तीळ भिजणार नाही. काय झालं, एक दिवस नामदेव महाराजांची पत्नी परिसा भागवताच्याकडे घरी आली. परिसा भागवत घरी नव्हते.
आणि सहज बोलता बोलता विषय निघाला. आणखीन नामदेवांच्या पत्नीनं विचारलं परिसा भागवताच्या पत्नीला, अहो तुमचे हे सुद्धा पांडुरंगाचे भक्त आणि आमचे हे सुद्धा पांडुरंगाचेच भक्त, पण तुमची परिस्थिती आणि आमची परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर, असं का? आता नामदेव महाराज ज्याप्रमाणे भगवंताचं नाम घेत होते तसा तो परिसा भागवत सुद्धा घेत होता, पण दोघांच्या नाम घेण्याच्या प्रकारामध्ये फरक होता. नामदेव मनापासून घेत होते आणि हा लोकांना दाखवण्यासाठी घेत होता. हा लोकांना दाखवण्यासाठी घेत होता, पण अंतर की बात मात्र ही होती, त्याच्याकडे परीस होता. त्यातून तो सोनं निर्माण करायचा आणि त्याच्यावरती तो उत्कृष्ट प्रपंच चालवायचा. नामदेवांच्या स्त्रीनं विचारल्यानंतर परिसा भागवताच्या स्त्रीनं सांगितलं, अहो तुम्हाला खरं सांगू का, पांडुरंगाची भक्ती हे सगळं सांगायला ठीक आहे, पण ते काही खरं नाही. तर जर खरं असतं तर तुम्हालाही वैभव मिळालं असतं की, पण मग तुमच्याकडे काय आहे? नामदेवांच्या स्त्रीनं विचारलं की मग तुमच्याकडे काय आहे? तेव्हा तिनं सांगितलं की तुम्ही कोणाला सांगणार नाही ना. परिसा भागवताच्या स्त्रीनं त्या नामदेवांच्या स्त्रीनं विचारलं की तुम्ही कोणाला सांगणार नसाल तर मी तुम्हाला सांगेन. तर नामदेवांच्या स्त्रीनं सांगितलं, देवाशपथ सांगणार नाही, मला नाही असली सवय, अजिबात सांगणार नाही, तुम्ही सांगा ना काय ते. आणि मग परिसा भागवताच्या स्त्रीनं सांगितलं, आमच्याकडे की नाही एक परीस आहे, तो जो परीस आहे ना तो लोखंडाला लागला की त्याचं सोनं होतं लोखंडाचं. हे ऐकल्याबरोबर ती नामदेवांची स्त्री म्हणली, अगो बाई खरंच की काय? मग तो मला दाखवा तरी. मग परिसा भागवताच्या स्त्रीनं घराचे दरवाजे लावले, कड्या लावल्या आणि तो अगदी कपाटातल्या आत्या कप्प्यामध्ये ठेवलेला तो परीस काढला आणखी त्या नामदेवांच्या स्त्रीच्या हातावर ठेवला. हा बघा, आणि एक लोखंडाचा खिळा आणून त्याला लावून त्याचा सोन्याचा खिळा झालेला दाखवला. आणि ते दृश्य बघितलं आणि नामदेवांच्या स्त्रीच्या तोंडाला पाणी सुटलं. तिनं त्या परिसा भागवताच्या स्त्रीच्या पायावरती डोकं ठेवून सांगितलं, अहो 2 दिवसापुरता तुमचा हा परीस मला देता का? मी माझ्या घरात सगळं लोखंड याला लावीन आणि त्याचं सोनं करीन, माझ्या आयुष्याचे उरलेले दिवस तरी चांगले जातील, कृपा करा, नाही म्हणू नका, 2 दिवसांनी तुमचा परत करीन. एवढी गयावया केली. त्या परिसा भागवताच्या स्त्रीला दया आली आणि तिनं तो परीस तिला दिला. तो वस्त्रात गुंडाळून ओटीमध्ये ठेवून, ओटी म्हणजे काय हे विचारू नका, सगळे विषय आता इतिहास जमा झालेले आहेत. आणि तो परीस घेऊन घरी आली. घरातलं सगळं लोखंड त्या परीसाला लावलं, सगळं सोनं झालं आणि त्यातलं थोडंसं सोनं बाजारामध्ये नेऊन विकलं आणि त्या आलेल्या पैशातून 4 ठाव स्वयंपाक केला, सगळे सामान आणून. नामदेव महाराज पांडुरंगाच्या मंदिरातून घरी आले आणि नामदेवांच्या स्त्रीनं सांगितलं, अहो स्वयंपाक झाला आहे, नैवेद्य वाढलेला आहे, ताट घ्या, रवळात जा, नैवेद्य दाखवा आणि बसा जेवायला. नामदेवांनी पाय धुतले, सोवळं नेसले. नामदेव महाराज शिंपी असूनही सोवळं नेसले बरं का, ऐकून ठेवायला हरकत नाही. नामदेव महाराज सोवळं नेसले आणि ते झाकलेलं नैवेद्याचं ताट घेतलं, पांडुरंगाच्या देवळात गेले, त्याच्या समोर ते ताट ठेवलं, वरचं झाकण काढलं आणि बघतात तो पंचपक्वान्न श्री बालाजीचा थाट. म्हणजे काय? श्री श्रीखंड, बा बासुंदी, ला लाडू, जी जिलबी चा श्री बालाजी असा तो सगळा थाट बघितला. नामदेव विचार करतात, हे एवढे सगळे पदार्थ कसं काय आपल्याकडे? पण आता म्हणाले नैवेद्य तर दाखवूया. त्यांनी नैवेद्य दाखवला
पण आज त्यांनी पांडुरंगाला खाण्याचा आग्रह मात्र धरला नाही. ते रोज काही धरत नव्हते, कधीतरी हट्ट करीत, वाढदिवस असला की करीत वगैरे वगैरे. आणि मग ते ताट घेऊन घरी गेले. गेल्या गेल्या त्यांनी विचारलं, आज हे पदार्थ कसे काय केलेस? नामदेवांच्या पत्नीला नामदेवांनी विचारलं, हे एवढे सगळे पदार्थ कसे काय तू करू शकलीस? कुठून आणलंस हे सगळं? नामदेवांची पत्नी म्हणाली, अहो तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी? आता आजपासून तुम्ही पांडुरंग भक्तीला 24 तास मोकळे झालात. काही मी तुम्हाला तक्रार करणार नाही. रोज मी तुम्हाला तक्रार करत असते, उद्यापासून नव्हे आजपासून मी तक्रार सोडली. 24 तास भजन करत बसा, खर्च सगळं मी बघते. नामदेव महाराज म्हणाले, कालपर्यंत माझ्या भजनाच्या भक्तीच्या नावानं बोट मोडणारी तू आज माझ्या भक्तीचा उमाळा एवढा कसा काय आला? हे कुठून आलं ते मला कळलंच पाहिजे. अहो तुमच्या भक्तीला भुलून पांडुरंगाने हे दिलं. असं भक्ती मी करणार आणि फळ तुला? हे कुठून आलं ते मला कळलंच पाहिजे. जर ते कळलं नाही तर मी अन्न ग्रहण करणार नाही. हे असं एका दिवसात जेव्हा आपल्याकडे येतं तेव्हा ते जोडून या धन उत्तम व्यवहारे आलेलं नसणार. सांग मला कुठून आलं ते? नाईलाज झाला. आणि मग तिनं तो परीस घेतला, नामदेवांच्या हातावर ठेवला, आणखी सांगितलं, हा परिसा भागवताच्या स्त्रीनं मला दिलाय 2 दिवसापुरता. 2 दिवसांनी तिला परत करायचं आहे. त्याला घरातलं सगळं लोखंड लावलं. आपल्या घरात थोडंसं लोखंडच होतं, बाकी काही नव्हतंच. पण ते सगळं सोनं केलं आणि त्यातून हे सगळं मिळालं. हे बघितलं तो हातात परीस. नामदेव ताडकन उठले, धावत गेले आणि तो परीस त्यांनी चंद्रभागेमध्ये फेकून दिला. चंद्रभागेमध्ये फेकून दिला. नामदेवांच्या स्त्रीनं नामदेवानं विचारलं, हो काय केलं ते? तो परी जरी तुम्हाला नको होता तरी तो परिसा भागवताच्या स्त्रीला हवा होता. 2 दिवसांनी परत करण्याच्या बोलीवरती मी तो आणला होता. आता तिला काय सांगू? नामदेव म्हणाले, तू काहीच सांगू नकोस, मी काय सांगायचं सांगतो. आणि नामदेव महाराज उठले आणि परिसा भागवताकडे गेले. आणखीन सांगितलं, परिसा तुझा परीस मी चंद्रभागेत फेकून दिला. हे ऐकल्याबरोबर परिसा भागवत संतापले आणि त्याने सांगितलं, नामदेवा हे सांगायला लाज वाटत नाही? माझ्या पत्नीनं तुझ्या पत्नीची परिस्थिती पाहिली, दया आली म्हणून तिनं तुम्हाला 2 दिवसापुरता दिलेला परीस तू मला न सांगता चंद्रभागेत फेकून दिलास. ताबडतोब माझा परीस मला परत मिळाला पाहिजे. नामदेवानी सांगितलं, भागवत महाराज असे चिडू नका, रागावू नका. एकच परीस काय, तुम्हाला कितीतरी परीस मी देऊ शकेन. ज्या पांडुरंगाच्या भजनामुळं, त्याच्या सामर्थ्यामुळं परिसाला परिसत्व येतं, तो पांडुरंग माझा आज्ञानंतर एकच परीस काय, अनेक परीस मी तुम्हाला देईन. परिसा भागवताने सांगितलं, नुसता वेदांत नको आणि मला अनेक परीस नको, माझा एक परीस मला दे, चला माझ्या बरोबर. आणि मग नामदेवांच्या बरोबर तो परिसा भागवत, त्याची स्त्री आणि गावातले लोक. असं काहीतरी अद्भुत असलं की लोक आपोआप जमा होतात. त्यांना कुठून कळतं कुणाला? लोक जमा झाले. चंद्रभागेवरती ही गर्दी झाली. नामदेव महाराज त्या चंद्रभागेमध्ये, त्या पाण्यामध्ये गेले आणि दोन्ही ओंजळींनी त्या चंद्रभागेतले खडे उचलले आणि त्या परिसा भागवताच्या समोर धरले. सांगितलं, हे सगळे परीस आहेत, हे सगळे परीस आहेत, आता तुमचा असेल तो घ्या. हे सगळे परीस, हो सगळे परीस. त्या परिसा भागवतानं त्या नामदेवांच्या उंजळीमध्ये असणाऱ्या दगडांना, धोंड्यांना, खड्यांना एक लोखंड लावून बघितलं तर खरंच ते सगळे परीस होते. हो सगळे परीस होते. त्या परिसा भागवतानं त्यातला एक घेतला आणि तो घेतल्यानंतर नामदेवाने सगळे परीस नदीत फेकून दिले. नामदेवांना मोह झाला नाही. परिसा भागवतानं सांगितलं, हो नामदेवा काही ठेवा तुमच्याजवळ. नामदेवानं सांगितलं,
आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम चांगले उत्तम न लगे मोर. हे भगवंताच्या नामाचं सामर्थ्य आहे. पण यासाठी त्यांनी नाम घेतलं नव्हतं, हे विशेष आहे. हो, नाहीतर मग आपण त्यातून एवढाच धडा घेऊ की भगवंताचं नाम घेतलं की आपल्याला परीस मिळू शकतात. मिळणार नाही, काही मिळणार नाही. मनापासून नाम घेतलं नसेल तर 13 कोटी संख्या पूर्ण होऊन सुद्धा दर्शन होत नाही. हो, ही परिस्थिती आहे. आणि म्हणून कोणीतरी म्हटलंय, राम नाम सब कोई कहे, राम नाम सब कोई कहे. सगळेच लोक राम नाम म्हणतात, पण ठक ठाकुर और क्योर. जिस नाम में प्रहलाद ध्रुव तारे, वो नाम कुछ और सियावर रामचंद्र की जय. सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. सियावर रामचंद्र की जय. संतांनी जे नाम घेतलंय ते निष्काम घेतलेलं आहे. त्या नामापुढं आणि त्या भगवंताच्या कृपेपुढं त्यांना त्रैलोक्यही तुच्छ होतं. न पारमेष्ठ्यम न महेंद्रधिष्ण्यम. भगवंतानी भागवतामध्ये सांगितलं, माझ्या भक्तांना माझ्याशिवाय दुसरं काहीही आवडत नाही. माझ्या भक्तांना माझ्या वाचून दुसरं काही आवडत नाही. असं प्रेम या संतांचं भगवंतावरती असतं. मिळालं तरी घेत नाहीत. त्या तुकाराम महाराजांनी इशारा देऊन ठेवलाय, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. ऐका आणि विसरून जा. कोणीतरी म्हणेल, मग आम्ही रोज काय करतो? कथा करुणी द्रव्य घेती, कथा करुणी द्रव्य घेती, देती तेही नरका जाती. याच्यावरचं भाष्य सांगण्याची गरज नाहीये. आणि त्यातून हे आता टेप होतंय म्हणे. हो, भाष्य न करणं बरं. आणि म्हणून खरं प्रेम जर परमेश्वरावरती आहे हे सिद्ध करायचं असेल तर परमेश्वरावातून सगळं मनातून तरी बाजूला केलं पाहिजे. ते संतांनी केलं, त्यामुळं ते कितीही वर्ष झालं तरी सुद्धा ते आपल्याला आदर्शच वाटतात. असे आदर्श असणारे तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये म्हणतात, आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम, आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम. चांगले उत्तम न लगे मोल, चांगले उत्तम न लगे मोल. आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम. राम नाम गरजत जागा, राम नाम गरजत जागा, नियम कीर्तनाचा. खाडील कर ठेवून गेले वसा भाविकांचा, ठसा सज्जनांचा.
खाडील कर ठेवून गेले वसा भाविकांचा ठसा सज्जनांचा जाऊन या आजवरी त्या किती दिवस झाले परी नाही लोकांच्या ते मनातून गेले जाऊन या आजवरीला किती दिवस झाले परी नाही लोकांच्या ते मनातून गेले आठविता आजही सुटतो झरा लोचनांचा आठविता आजही सुटतो झरा लोचनांचा खाडील कर ठेवून गेले वसा भाविकांचा ठसा सज्जनांचा वाहून या जीवन अवघे देह भान गेले उपासना केंद्राचे ते केंद्रबिंदू झाले वाहून या जीवन अवघे देह भान गेले उपासना केंद्राचे ते केंद्रबिंदू झाले गोंदवले येथे आहे भास हा जनांचा गोंदवले येथे आहे भास हा जनांचा खाडील कर ठेवून गेले वसा भाविकांचा ठसा सज्जनांचा ज्यास असा लागो आम्हा महाराज यावे रामनामी प्रेम जडावे हृदयी ते वसावे ध्यास असा लागो आम्हा महाराज यावे रामनामी प्रेम जडावे हृदयी ते वसावे पुंडलिक कीर्तनी नाचे नाम घेत वाचा पुंडलिक कीर्तनी नाचे नाम घेत वाचा खाडील कर ठेवून गेले वसा भाविकांचा ठसा सज्जनांचा राम नाम गरजत जागा नियम कीर्तनाचा राम नाम गरजत जागा नियम कीर्तनाचा खाडील कर ठेवून गेले वसा भाविकांचा ठसा सज्जनांचा ठसा सज्जना कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षोः सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं क्यविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये राम नाम श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, जय रघुवीर। आपल्याकडले सगळे संत योग्यतेने अधिकाराने किती एकरूप असले तरी पण बाह्य दर्शन प्रत्येकाचं वेगळं आहे. ज्ञानेश्वर महाराज माऊली आहेत, तर एकनाथ महाराज शांत आहेत. समर्थ रामदास स्पष्ट वक्ते आहेत, तुकाराम महाराज फटकळ आहेत. कधी शिवी देतील सांगता येणार नाहीत, पण ज्ञानदेवांच्या ठिकाणी जी तुमच्या आमच्या कल्याणाची तळमळ आहे तीच तळमळ तुकारामांच्या ठिकाणी आहे. अंतरंगामध्ये भेद नाही, करुणेमध्ये कमी नाहीत. असा असून सुद्धा प्रत्येक संतांना दैवाची नियतीची वेगवेगळी अनुभूती आहे. समर्थ रामदास भिक्षा मागत होते, ज्ञानदेवांना भिक्षा सुद्धा मिळत नव्हती. तुकाराम महाराज दरिद्री होते, एकनाथ भाग्यवान होते. रोज पुरणपोळी, तुम्हाला सांगतो रोज पुरणपोळी, एकही दिवस नाही. एकादशी म्हणजे उपवास सोडायचा. वारकरी संप्रदायामध्ये 2 उपवास महत्त्वाचे मानले गेलेले आहेत, एकादशी आणि सोमवार. आता हे ऐकल्यानंतर कदाचित कोणीतरी म्हणेल बरं झालं, वारकरी संप्रदायासाठी आहेत, आपल्यासाठी नाहीत. पण तुकाराम महाराजांनी ते सगळ्यांसाठी सांगितलेले आहेत. किंबहुना वारकऱ्यांसाठी स्वतंत्र असं काही नाही, ते त्यांनी स्वीकारले ठीक आहे, पण जे जे नियम वारकऱ्यांना आहेत ते सगळ्यांच्यासाठी आहेत. एकादशी उपवास न करीती त्यांची कोण स्थिती होईल माहीत नाही म्हणाले. तुकाराम महाराज म्हणाले की एकादशी आणि सोमवार जे करत नाही त्यांचं काय होईल कोणास ठाऊक, काळजी त्यांना आहे, तुम्हा आम्हाला नाही. एकनाथांच्या घरी सोमवार आणि एकादशी सोडली तर रोज पुरणपोळी. पण मी तुम्हाला खरं सांगू, रोज पुरणपोळी जर तुम्हाला मिळाली तर तुम्हालाही ते आवडणार नाही, कंटाळा आल्यापासून राहणार नाही. म्हणजे डायबिटीस आहे म्हणून नव्हे, डायबिटीस आहे ते कधीच खाणार नाहीत कदाचित, पण एकच पदार्थ रोज आपल्याला नाही चालत. सकाळचं दुपारी चालत नाही, दुपारचं रात्री चालत नाही, ही स्थिती आहे आपली. त्यांच्याकडे रोज पुरणपोळी असायची आणि कधीही कोणाला कंटाळा करण्याचा नसायचा आणि खायचा त्याहून नसायचा. तुम्हाला सांगू, ज्याला उत्कृष्ट पुरणपोळी करता आली तो पाकक्रियेतला MA झाला म्हणून समजा. कारण ती पुरणपोळी करत असताना त्याचं जे पुरण आहे, सारण आहे, ते सगळीकडे शेवटपर्यंत गेलं पाहिजे. आणि ती तशी झालेली पुरणपोळी तव्यावर गेली पाहिजे. तव्यावरून खाली येताना सुद्धा पुरणपोळी म्हणूनच आली पाहिजे, तिचं दुसरं काही होता कामा नये. अशी रुचकर पुरणपोळी नाथांच्या घरी रोज असायची. काय नाथांचं भाग्य होतं. पत्नी कशी होती? मनोवृत्तानुसारिणी. नाथांच्या सारखं ऐहिक भाग्य अन्य कोणत्याही संतानाला लाभलेलं नाही. पत्नी मनाजोगती होती, रोज
पुरणपोळी होती, तुकाराम महाराजांच्या घरी कधीही नव्हती. किती फरक आहे. यांच्याकडे रोज, यांच्याकडे कधीच नव्हती. भाकरीचे शिळे तुकडे कधीतरी मिळाले तर मिळायचे, पण योग्यता काय होती हो. सामान्य साधकाला आदर्श असे तुकाराम महाराज आहेत. पत्नी कजाक, पण तरी सुद्धा महाराज बरे झाले देवा, बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जना माझी. त्या तुकाराम महाराजांनी कधीही मनस्ताप करून घेतला नाही. आलिया भोगासी असाने सादर, देवावरी भार घालून. अखंड भगवंताचं नाम, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वपनी पांडुरंग. काहीही मिळवत नव्हते, 1 रुपया सुद्धा मिळवत नव्हते असे हे तुकाराम महाराज. शेवटी जिजेनं म्हणजे त्याच्या पत्नीनं विचार केला, हे काही मिळवत नाहीत, म्हणून तिनं इकडे तिकडे फिरली, भावाला भेटली आणि एकंदर 200 रुपये जमा केले तिनं. त्या काळात 400 वर्षापूर्वी 200 रुपये सुद्धा मिळवणं सोपं नव्हतं. 200 रुपये जमा केले आणि एक दिवस तिनं तुकाराम महाराजांना सांगितलं, अहो मला 200 रुपये मिळालेत, त्या 200 रुपयातून 100 रुपयाचे 2 बैल आणलेत. त्या काळात 50 रुपयाला एक बैल मिळायचा. आज किती किंमत आहे माहीत नाही, कारण मी जेव्हा शेती करत होतो तेव्हा कमीत कमी 300 रुपयाला एक बैल मिळायचा. कारण मी बैलांचा थोडासा व्यापार केलेला आहे, म्हणजे व्यापार नाही म्हणता येणार त्याला, मला जे शेतीला लागत ते बैल मी विकत आणत असे. तर त्यावेळेला 300 रुपयाला एक बैल मिळायचा. किती वर्षापूर्वी? 50 वर्षापूर्वी. 50 वर्षापूर्वी जर 50 रुपयाला एक बैल मिळत असेल तर 400 वर्षापूर्वी मिळत असणारच ना. आपलं 50 वर्षापूर्वी 300 रुपयाला एक बैल मिळत असेल तर 400 वर्षापूर्वी 50 रुपयाला एक बैल मिळायला काही हरकत नव्हती. म्हणजे 2 बैल आणले आणि ते 2 बैल आणि 100 रुपये तर तुकाराम महाराजांच्या हातात दिले. सांगितलं व्यापार करायला जा. त्या काळी पावसाळा संपला की व्यापारी लोक बैलावरती माल टाकायचे आणि गावोगावी माल विकण्यासाठी जायचे. तुकाराम महाराजांनी आपल्या पत्नीला सांगितलं, ठीक आहे जातो म्हणा. निघाले व्यापारा तुकया, निघाले व्यापारा तुकया, घेऊनी बैल आणि रुपया. निघाले व्यापारा तुकया, घेऊनी बैल आणि रुपया. घरोघरी माल विकू जावे, मुखाने पांडुरंग गावे. घरोघरी माल विकू जावे, मुखाने पांडुरंग गावे. बजावित पत्नी प्रिय भावे, लवकरी घरासे तुम्ही यावे. बजावित पत्नी प्रिय भावे, लवकरी घरासे तुम्ही यावे. त्या 2 बैलावरती विकत घ्यायचा, माल घ्यायचा आणि जायचं असं ठरवून ते 100 रुपये ते 2 बैल घेऊन निघाले. विठ्ठल 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 विठ्ठलाचं नाम घेत 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 निघाले. 2-3 दिवस झाले. आता आज माल खरेदी करायचा. एवढ्यात एक गृहस्थ तुकाराम महाराजांच्या समोर, महाराज
काशी यात्रेला जायची इच्छा आहे, जवळ काही नाही, आपण काही मदत केली तर जाईन म्हणतो. तुकाराम महाराजांनी विचारलं, असं? हो. किती खर्च येतो काशी यात्रेला? 100 रुपये तरी येईल. 400 वर्षापूर्वी 100 रुपयात काशीला जाता येत होतं बरं का. आज 4000 सुद्धा एका माणसाला पुरणार नाहीत. तुकाराम महाराज म्हणाले, 100 रुपये काही मी देऊ शकणार नाही, 99 रुपये देईन. चालेल? पण यांच्याजवळ 100 होते, 200 रुपये मिळालेले होते, त्यात 100त 2 बैल घेतले होते, उरलेले 100 दिलेले होते. ते म्हणाले, माझ्याकडे 100 नाहीत, 99 देईन. चालेल? म्हणाला चालेल की. 1 रुपया वगळून त्यांनी 99 रुपये त्याला दिले. त्यानं ते घेतले आणि तो निघून गेला. तो आता कुठं काशीला गेला, वाशीला गेला का झाशीला गेला हे त्याचं त्याला माहिती. आता यांच्याकडे उरला 1 रुपया. त्या बैलांना घेऊन बाजाराकडे निघाले. एका बाजूला बैल उभे केले, बाजारात गेले. प्रत्येक दुकानामध्ये गूळ, साखर, तांदूळ, गहू, नाना प्रकारची पोती भरलेली होती. आता यांच्याकडे 1 रुपया होता. 1 रुपयात काय येणार? 1 रुपयात काय येणार? एवढ्या तुकाराम महाराजांचं त्या दुकानातल्या एका कोपऱ्यात लक्ष गेलं. काही पोती भरून ठेवलेली होती. त्या तुकाराम महाराजांनी त्या व्यापाऱ्याला विचारलं, का काय या पोत्यात अंगा ठेविले भरोने असे, काय या पोत्यात सांगा ठेविले भरोने असे. काया या पोत्यात सांगा ठेविले भरोनी असे. कोणी वाणी वदे चिके काय ते भरली असे. कोणी वाणी वदे शिके काय ते भरली असे. काय या पोत्यात सांगा ठेविले भरोनी असे. काय या पोत्यास भाव सांगना मजला जरा. काय या पोत्यास भाव, काय या पोत्यास भाव सांगना मजला जरा. 1 रुपया 2 पोती, 1 रुपया 2 पोती घेऊनी मग ये घरा. घेऊनी मग ये घरा. काय या पोत्यात सांगा ठेविले भरोनी असे. काय या पोत्यात सांगा ठेविले भरोनी असे. अहो या पोत्यात काय आहे? त्या व्यापाऱ्यानं सांगितलं, त्या पोत्यामध्ये शिके काही आहे. शिके काही? हो. म्हणजे शिकण्यासारखं काही आहे का? हो. ठरवलं तर शिकता पण येईल. 1 पोतं केवढ्याला? त्यानं सांगितलं 1 रुपयाला 2 पोती. असं? हो. मग त्या 2 पोती आणि 1 रुपया दिला. 2 पोती घेतली. 1 पोतं बैला, दोन्ही पोती बैलावर घातली आणि निघाले. प्रत्येक बैलावर 1-1 पोतं घातलं आणि निघाले. थोडंसं अंतर गेले. थोडंसं अंतर गेले आणि त्या 2 बैलातला 1 बैल धाडकन जमिनीवर पडला. मरून गेला हो 1 बैल त्यांचा. मरून गेला हो 1 बैल त्यांचा.
गेला हो एक बैल त्यांचा, जवळी जाती बोलती मधुर वाचा, जवळी जाती बोलती मधुर वाचा, विठ्ठलाचे ऐक विठ्ठल तू देह सोडताना, ऐक विठ्ठल तू देह सोडताना, असे भाग्य कुठे हो जनावरांना, असे भाग्य कुठे हो जनावरांना. एक बैल थाडकन मरून पडला. हे झटकन त्याच्या जवळ गेले आणि त्याच्या कानामध्ये विठ्ठल 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 विठ्ठल. तुकाराम महाराजांनी त्या बैलाच्या कानात अंतकाळी विठ्ठलाचं नाम सांगितलं. खरंच जगद्गुरु तुकाराम महाराज जर नाम देणार असतील तर बैल होणं ही भाग्याचं. पशु कसी पशु करीसी तरी हे बैलाचे या परी, पशु करीसी तरी या बैलाचे या परी. पशु करीसी तरी या बैलाचे या परी. तुकाराम हरी येईल माझ, तुकाराम हरी बोधतील. पशु करीसी तरी या बैलाचे या परी. तुकाराम महाराजांनी त्या बैलाच्या कानात विठ्ठलाचं नाम सांगितलं. तो बैल उद्धरून गेला. पण आता पोती दोन बैल एक, आता काय करायचं? मग तुकाराम महाराजांनी काय केलं? एक पोतं बैलावर टाकलं, एक पोतं स्वतःच्या डोक्यावर घेतलं. घेवोनिया एक शिरावरी ते, ठेवोनिया एक बैलावरी ते. बाजार व्यापार करावया ते, निघे विठ्ठला वंदुनी दोन हाते. पांडुरंगाला नमस्कार केला. एक पोतं स्वतःच्या डोक्यावर घातलं, एक पोतं त्या बैलावर घातलं आणि निघाले. इकडे जिजाई वाट पाहतीये. बाकी सगळे व्यापारी व्यापार करण्यासाठी गेलेले ते सगळे आले. हिनं त्या व्यापार करून आलेल्या व्यापाऱ्यांना विचारलं, अहो आमच्या येड्याला कुठे बघितलं का? काय भाषा आहे बघा नवऱ्यासाठी. हा म्हणजे आज मी समजू शकतो, त्या काळी नशीब येड्यालाच म्हणाली, रेड्याला नाही म्हणाली. त्या व्यापाऱ्यांनी सांगितलं, कुठं तरी भजन करत बोंबलत बसला असेल, ही यांची भाषा. काय करावं? जिजाई विचार करते, अजून आले नाहीत. हे तुकाराम महाराज जात आहेत. डोक्यावर पोतं आहे, बैलावर एक पोतं आहे. आणि एवढ्यात काय झालं? वादळी वारा आणि पाऊस. श्रेयांसी बहुविघ्नानी. आपल्याला तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेलेले दिसतात, पण हे सगळे प्रकार आपल्याला कुठे कळत असतात? वादळी वारा आणि मुसळधार पाऊस. इंद्रायणीला एवढा पूर आला की त्याच्यामध्ये तो एक बैल शिल्लक होता, तोही पोहणारा बैल वाहत गेला. शिकेकाईची पोती वाहत गेली.
एकटे तुकाराम महाराज कसे बसे वाचले. पांडुरंगा गेलं, सगळं गेलं. तिनं जे दिलं होतं ते गेलं, जायचंच. मायेचं देणं ते राहणार आहे का? गेलं. ही इकडे विचारते सगळ्यांना, जिजाई अहो यांना कुठे बघितलं का? शेवटी म्हणाले आता मीच शोधते म्हणाली. कोणी सांगायला तर मीच शोधते म्हणाली. बायकांनी विचारलं कुठं शोधणार? ते म्हणाले त्यात काय अवघड आहे? यत्र यत्र धूमः तत्र तत्र बंधी, यत्र यत्र तुकारामः तत्र तत्र विठ्ठल 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 विठ्ठल. त्यात काय अवघड आहे? आणि हे म्हटल्याप्रमाणे कानावरती आवाज आला. कानावरती आवाज आला. भगवंताचं नाम तुकाराम महाराजांच्या मुखातून बाहेर पडतंय. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. रखुमाईच्या पती सोयरिया, रखुमाईच्या पती सोयरिया, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. देई माझं प्रेम विठोबाचे, देई माझं प्रेम सर्व काळ, देई माझं प्रेम सर्व काळ. तुकाराम महाराजांना भजनामध्ये रंगलेलं बघितलं, नाचताना बघितलं आणि जिजाईनं विचारलं अहो बैल कुठे आहेत, बैल कुठे आहेत? महाराज म्हणाले एक मेला दुसरा गेला आणि पैसे देह हा काळाचा वित्त कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. अहो काय म्हणावं तुम्हाला, या गावात तुम्ही एकेकाळी नगरशेठ म्हणून प्रसिद्ध होतात. त्या तुम्हाला आज लोक काय म्हणतात, खुळा, बावळा, कावळा अशा संबोधनाने संबोधतात. जरा काहीतरी लाज बाळगा. तुम्ही अगोदर ते भजन बंद करा बघू. तुकाराम महाराज म्हणाले अगं मी देवाचं भजन करतोय आणि तू देहाचं भजन करतेस. तू म्हणजे मस्ट प्रॅक्टिकल्स, सगळं देहाशी जोडलेलं. एक जरा शांत हो ना. तुकाराम महाराजांची पत्नी त्यांना म्हणाली कशी शांत राहू कुणा लागी पाहू, क्षुधा लागता लेकुरा काय देऊ, तुम्ही अर्पिला विठ्ठला लागी देहू, म्हणावे मला लागते गाव देहू. महाराज मला शांत हो म्हणून सांगता. भुकेनं मुलं तडफडतात हो, त्यांना भूक लागल्यानंतर काय देऊ तेवढं मला सांगा. घरात काहीही नाहीये. त्या जिदेनं तुकाराम महाराजांच्या गळ्यातलंच उपरणं काढलं आणि त्याच उपरण्यानं त्यांच्या गळ्याला अडकावून ओढत ओढत आपल्या घरात आणलं. आणखीन सांगितलं झाले घर माझे हेरिते, झाले घर माझे हेरिते, झाले घर माझे हेरिते, झाले
झाले घर माझे हेरिते, अन्न अन्न पोरे करीते ते, द्याया नाही शिते, घर माझे हेरिते, झाले घर माझे हेरिते, घर माझे हेरिते, घर माझे हेरिते. घरात काही नाहीये. भूक लागली म्हणजे मुलांना काय देऊ तेवढं सांगा मला. तुमची मी बायको असली तरी या मुलांची आई आहे, काय देऊ. ती परिस्थिती बघितली आणि तुकाराम महाराज ही गहिवरले. त्यांनी जिदेला सांगितले, जिदे चुकलं माझं, उद्यापासून पोटापुरतं तरी मिळवीन. आणि दुसऱ्या दिवशी तुकाराम महाराज मजुराच्या अड्ड्यावर आले. त्या अड्ड्यावरती, इथे बुधवारी पेठेमध्ये मजुरांचा अड्डा आहे, आता आहे की नाही अजून मला माहीत नाही, पण तिथे मजुरांचा अड्डा होता. तिथे सगळे सकाळच्या वेळेला मजूर लोक यायचे, मग त्यांना कामं मिळायची. तसे तुकाराम महाराज सकाळी उठून त्या मजुराच्या अड्ड्यावर आले. अनेक धडधाकड मजूर त्या ठिकाणी बसलेले होते. त्या मजुरांच्या मध्ये आमचे महाराज येऊन बसले. बाकी सगळ्या मजुरांना कामं मिळाली, ते सगळे कामावर गेले, हे एकटेच बसलेत. तर त्यांच्याकडे बघितल्यानंतर ते मजूर आहेत असं वाटतच नव्हतं. एवढ्या ते गृहस्थ तिथं आला. त्यानं यानं बघितलं, विचारलं, तुम्ही कोण आहात. तुकाराम महाराजांनी सांगितलं, मी मजूर तव पायाचा, मी मजूर तव पायाचा, मी मजूर तव पायाचा, मी मजूर तव पायाचा, मी मजूर तव पायाचा. घरी प्रश्न असे खायाचा, घरी प्रश्न असे खायाचा, मी मजूर तव पायाचा. तुम्ही काम मला ते द्यावे, तुम्ही काम मला ते द्यावे, तुम्ही काम मला सांगावे, माझा दाम मला ते द्यावे, बघा काम मला ते द्यावे. मजूर तव पायाचा, मी मजूर तव पा, मजूर तव पा, मजूर तव पाया. तुम्ही कोण आहात. मी मजुरीसाठी इथे बसलाय. असं काय काम करशील, तुम्ही सांगाल ते. मजुरी किती, तुम्ही द्याल ते. मला एका पहाटेच्या वेळेला रिक्षावाल्यानं असंच सांगितलं होतं. स्वारगेटला उतरलो, जायचं सिंहगड रोडला. म्हटलं 2 वाजलेले रात्रीचे. म्हटलं किती गणा. तो म्हणाला, तुम्ही समजून द्या. मला आश्चर्याचा धक्का बसला. हो, पुण्यातला रिक्षावाला समजून द्या म्हणतो. बसलो रिक्षात. घरी गेल्यानंतर म्हणाला 300 रुपये द्या. वाद घातला तर त्यानं आवाज वाढवला. शेजारचे जागे होऊन आले. मी मुकटाने 300 रुपये दिले. तो गेला निघून. आणि मग शेजारचे म्हणाले, एवढे कशाला दिलेत. म्हटलं, तो वाद घालत होता तेव्हा का नाही म्हणालात. माझ्याकडे रागाने बघत होतात. मी मुकटाने दिले. ते धंद्याचं तंत्र असतं बरं का. तुकाराम महाराज म्हणाले, तुम्ही द्याल ते, द्याल ती मजुरी. तुकाराम महाराज याच्या घरी गेले आणि 4 दिवसात 2 मजूर जेवढं काम करतील तेवढं काम एका दिवसात तुकारामाने केलं. कसलं व्यसन नाही. हातानं काम आणि मुखानं श्रीराम जय राम जय जय राम.
त्या मालकानं विचार केला, हाडकोळा दिसतोय पण झपाटात एवढं काम. आता समजून द्यावं की नाही. शेरभर धान्य दिलं आणि वाटायला लावलं. ते शेरभर धान्य घेतलं. तुकाराम महाराज आनंदित झाले. पांडुरंगा, पंढरीनाथा, आज पत्नी खुश होईल. आणि खरंच तुकाराम महाराज घरी आले तर काय, हसली जाया हसली पोरे, हसले घर कुल सारे. हसली जाया हसली पोरे, हसले घर कुल सारे. हसले घर कुल सारे, हसले घर कुल सारे. किती दिवसांनी सर्वांच्या ते, किती दिवसांनी सर्वांच्या ते, अंगावरती शहारे, अंगावरती शहारे. हसली जाया हसली पोरे, हसले घर कुल सारे. किती धान्याचे दिसले नाही, तिला वाटले भरपूर काही. किती धान्याचे दिसले नाही, तिला वाटले भरपूर काही. हर्ष भरे सामोरे जाई, हर्ष भरे सामोरे जाई. दावित निजम हसरे, हसली जाया हसली पोरे, हसले घर कुल सारे. हसले घर कुल, हसले घर कुल, हसले घर कुल सारे. ते गाठोड मोठं दिसावं म्हणून तुकाराम महाराजांनी त्या गाठोड्यात रात्रीतली पडलेली पानं घुसव, वाळलेल्या गोऱ्या घाल, हे एवढं मोठं गाठोडं. त्या गडकऱ्यांनी वर्णन केल्याप्रमाणे नुसतीच दाढी, आत ऋषी नाहीच, तसं गाठोडं मोठं, आत धान्य शेरभर. त्या जिजाईला वाटलं, ते धान्याचं गाठोडं बघितलं खांद्यावरचं, आणि जिजाईला वाटलं दादला सुधारला. हां, आणि म्हणून मोठ्या आनंदानं हसत हसत ती त्यांना सामोरे गेली आणि त्यांच्या खांद्यावरचं ते धान्याचं गाठोडं काढून घेणार. एवढ्यामध्ये दारात भीक घाजिया गरीबाला मालक, मुले घरी उपवासी. कळवळले तुकयाचे काळीज, पाहून त्या दिना. धनी पांडुरंग भिकाऱ्याच्या वेशात आलाय आणि तो तुकारामानं म्हणतोय, धनी काहीतरी द्या. घरी मुलं, सगळी मुलं उपाशी आहेत. तुकाराम महाराजांनी त्या भिकाऱ्याची ती अवस्था बघितली आणि त्यांचं काळीच कळवळलं. हो, त्यांनी त्या जिजाईच्या जवळचं ते काठोडं घेतलं आणि ते शेरभर धान्य त्या भिकाऱ्याच्या झोळीत घातलं. पांडुरंगा, मायबापा, तुला अर्पण असो. घरात माझं काय होईल माहीत नाही, तुला अर्पण असो. तो भिकारी ते धान्य घेऊन गेला आणि तुकाराम महाराज आपल्या पत्नीकडे न बघताच घरात गेले. आणि असं विवाहित पुरुषाचं प्रत्येक घरात होतं बरं का. याला मी सुद्धा अपवाद नाही, प्रत्येकाचं तेच होतं. आत गेले आणि समोर भुकेनं कासावीत झालेली मुलगी बघितली आणि तुकाराम महाराज कासावीत झाले. बाळ, बाळ, काय तुझी ही अवस्था?
दुसऱ्या एखाद्या घरात जन्माला आली असतील तर तुझे किती लाड झाले असते. तुझी ती आई ती तशी आणि बाप मी हा असा. हे बोलणं त्या तुकारामांचं त्या मुलीनं ऐकलं आणि तिने झटकन तुकाराम महाराजांच्या तोंडावरती हात ठेवला. बाबा काय बोलताय? तुमच्या सारख्यांच्या पोटी जन्म घेण्यासाठी किती जन्माची पुण्याई माहीत नाही. ती पुण्याई मला मिळाली आणि म्हणून तुमच्या पोटी माझा जन्म झाला आहे. बाबा पांडुरंग ज्यांच्याबरोबर प्रत्यक्ष बोलतो ते वडील म्हणून मला लाभले, यापेक्षा भाग्य ते काय असायला पाहिजे. बाबा बाबा ही श्रीमंती आणि दारिद्र्य हे क्षणभंगुर आहे. हे त्या मुलीचं वाक्य तुकारामांनी ऐकलं आणि ते आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले एक तरी भानावर आहे, एक तरी भानावर आहे. एवढ्यात जिजाई आली. तिनं ते सगळं ऐकलंच होतं. तिनं आपल्या मुलीच्या एक मुस्कटात मारली. मुलगी अशी कळवळली म्हणता की तुकाराम महाराज ओरडले, तू वैरीण आहेस का आई आहेस? हे तुम्ही मला सांगता? जिजाई तुकारामांना म्हणाली, हे तुम्ही मला विचारता? मी नाही मारलं. पोटातल्या भुकेच्या आगीनं मारलं. ना उगा तुम्ही मम सगा, 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 कायही सांगा, ना उगा तुम्ही मम सगा, काय कामास ही नाही पेटली चूल एक मासास, ही नाही पेटली चूल एक मासास. जल पिऊन काढतो दिस, द्या मला विष, आटली म्हैस, ना कोणी म्हणतसे येई भोजना बैस, ना कोणी म्हणतसे येई भोजना बैस. पोटातल्या भुकेच्या आगीनं मारलं. भूक लागल्यानंतर काय देऊ या पोरांना सांगा मला, घरात काही नाहीये. सगळं घर तिनं तुकाराम महाराजांना दाखवलं. खरोखरच घर रिकामं होतं. गाडगी मडकी सगळी रिकामी होती. पण एवढ्यात त्या मुलीला भगवंताच्या ऐश्वर्याचं दर्शन झालं आणि त्या मुलीनं आईला सांगितलं, आये ते एक मडकं बघ भरलेलं दिसतंय. आणि एक मडकं भरलेलं दिसलं आणि दुसरं बघितलं तर तेही भरलं, तिसरं बघितलं तर तेही भरलं. आले देवाजीच्या मनात ते कोणाचे चालेना. कडधान्य, गूळ, साखर, तूप, रवा, खवा किती सांगावं. जिजाईसाठी लुगडी, मुलांसाठी कपडे, लोणची नाना प्रकारची, मुरांबे नाना प्रकारचे. आणि असं ते सगळं वैभव बघितलं आणि जिजाई दिपून गेली. तिनं मुलीला जवळ घेतलं, आणखीन विचारलं, बाळ मी तुला मारलं, फार लागलं का गं? असं म्हणून स्वतःच्या गलावर 2 हळूच मारून घेतल्या. ते वैभव बघितलं, आणखीन दिपून गेलेली जिजाई आयुष्यामध्ये पहिल्यांदाच तुकाराम महाराजांना मोठ्या गोड आवाजात हाक मारली, आहो. त्यावेळी असंच हाक मारत होते. पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा आहो. काय? तुमच्या विठ्ठलाला बोलवा, तुमच्या विठ्ठलाला बोलवा.
विठ्ठलाला बोलवू? हो. आता एवढं सगळं मिळालं आहे, सगळी मडकी भरली आहेत, गाडगी मडकी भरली आहेत. तेव्हा पुरणपोळी करते, तुमच्या विठ्ठलाला काय म्हणाली? तुमच्या विठ्ठलाला बोलवा. माझ्या विठ्ठलाला, आमच्या विठ्ठलाला, आपल्या विठ्ठलाला नाही, तुमच्या. आज पुरणपोळी करते, माझ्या आजची पुरणपोळी खाल्ली आहे का कधी? आज करते म्हणाली, बोलवा तुमच्या विठ्ठलाला. ती मुलगी म्हणाली, आई त्याने कशाला, तू बोलाव की. ती जिजाई म्हणाले, मी खूप बोलवीन, तो आला पाहिजे ना. हे दोन्ही तू बोलाव. अगं मी बोलावून येईल का? बोलावून तर बघ. आजपर्यंत शिव्या दिल्यास, आज ओव्या म्हण, बोलावून बघ. अगं त्याला बोलावल्यानंतर तो आल्याशिवाय राहील का? ते कोण सांगतंय? तुकाराम महाराजांची मुलगी सांगते. तुकारामांचं सोडूनच जातो, त्यांच्या हृदयातच आहे. पण मुलगी सांगते, आई बोलाव तो येईल. आणि मग आयुष्यामध्ये पहिल्यांदाच जिजाईनं पांडुरंगाला कसे तुझसी बोलावू, कसे तुझसी बोलावू, कसे तुझसी बोलावू, कसे तुझसी बोलावू, कसे तुझे मी अभंग गाऊ, कसे तुझे मी अभंग गाऊ, कसे तुझसी बोलावू, कसे तुझसी बोलावू. येशील का रे धन्याच्या धन्या, काहीतरी ते मला सांगण्या. भोजन पंगत घरा साधण्या, खालीन तुझला जेवू, खालीन तुझला जेवू, कसे तुझसी बोलावू, कसे तुझसी बोल, कसे तुझसी, कसे तुझसी बोला. तुकाराम महाराजांच्या पत्नीनं जिजाईनं आयुष्यात पहिल्यांदाच हाक मारली, तेव्हा येशील का रे जेवायला? पांडुरंगानं विचार केला. आजपर्यंत या घरात जाताना विचार करावा लागत होता, ती नवऱ्याला मानत नाही, ती मला काय मानणार, पण आज तीच बोलवते, जायला हरकत नाही. पांडुरंगानं विचार केला, आता जायला हरकत नाही. तर क्षणी प्रकट झाले देव आले गरुडावरुनी, देव आले गरुडावरुनी, देव आले गरुडावरुनी, रुक्मिणीला सह घेवोनी, रुक्मिणीला सह घेवोनी, देव आले गरुडावरुनी, देव आले गरुडावरुनी, देव आले गरुडावरुनी. रुक्मिणीसह पांडुरंगात क्षणी प्रकट झाले. जिजाईनं बघितलं आणि त्यांनी सांगितलं, अहो तो आला ना. तुकाराम महाराजांची पत्नी तुकाराम म्हणते, अहो तो आला ना, तुम्ही त्याच्याशी बोलत बसा, मी स्वयंपाक करते. जिजाई स्वयंपाक करण्यासाठी आत निघून गेली आणि तुकाराम महाराज भिंतीकडे तोंड करून बसले. पांडुरंग खाकरले, मी जसा खाकरतो तसे. तुकाराम महाराजही खाकरलेच. पांडुरंगानं विचारलं तुकारामांना, अहो तुम्हाला आनंद नाही झाला? कसला? हा कसला म्हणजे मी आल्याचा आनंद नाही तुम्हाला झाला? तुकाराम महाराजांनी विचारलं, गेलास कधी? गेलास कधी आणि कसा? पांडुरंगा तू मला सोडून जाऊ शकतोस?
देवा हे काय चाललंय, यासाठी मी तुझी भक्ती करतो का? ही गाडगी मडकी भरली कशी, त्यासाठी मी तुझं भजन करतो का? हे मला अजिबात आवडलेलं नाही. तुकाराम महाराज म्हणतायत हे मला आवडलेलं नाही. पांडुरंग म्हणाला, तुकोबा तुमचं वैराग्य ठीक आहे, तुमचं वैराग्य ठीक आहे, परंतु कधीतरी आपल्या कुटुंबाला आयुष्यात एकदा तरी सुग्रासन्न खाऊ देना. तुम्ही तो विचार कधी केला नाही, म्हणून तो मला करावा लागला. एवढ्यात स्वयंपाक तयार झाला. जिजाई बाहेर आली. अहो नैवेद्य वाढलाय, नैवेद्य दाखवा. हा, पांडुरंग म्हणाला, आजही नैवेद्य दाखवणारच का? मी प्रत्यक्ष आलो कशाला, मला भूक लागली आहे. आणि मग ताट ठेवलं. पांडुरंग पाटावर बसले. शेजारी तुकाराम महाराजांना बसवलं, या बाजूला मुलांना बसवलं. जिजाई वाढती आहे. पांडुरंग भोजन करून तृप्त झाले. उरलेलं सगळं जिजाईनं संपवलं आणि पांडुरंग जाण्यासाठी निघाले. तुकाराम महाराजांनी पांडुरंगाच्या पायावरती डोकं ठेवलं. सगळ्यांनी नमस्कार केला. आणि जेव्हा पांडुरंग निघाले तेव्हा तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? नको देऊ देवा द्रव्य आणि भाग्य, तो एक उद्वेग जीवा लागी. रात्रंदिन करी फकीराचे परी, रात्रंदिवस हरी येईल वाचे. पांडुरंगा हे द्रव्य हे भाग्य मला देऊ नकोस, कारण त्यामुळं मला तुझा विसर पडेल. आमचं धन म्हणजे कोणतं आहे? मूळ अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणाले, आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम, आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम. सांगले उत्तम न लगे मोल, सांगले उत्तम न लगे मोल, न लगे मोल. आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम. आदरणीय वैकुंठवासी खाडीलकर काका यांच्या पुण्यतिथी निमित्तानं मला मिळालेली ही कीर्तन सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करतो. मला उत्कृष्ट साथीदार दिले त्याबद्दल आपल्यांचे सगळ्यांचे धन्यवाद. विशेषतः आशाताईंचा धन्यवाद देतो. आपण सगळ्यांनी शांतपणानं कीर्तन ऐकलं, आपल्यालाही धन्यवाद देतो. झालेली कीर्तन सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि एकच मागणं म्हणायचं, हेच दान देगा देवा तुझा गुणगायीन आवडी हेच माझी नळगे मुक्ती धन संपदा संत संग तुका म्हणे गर्भवासी तिथे झाला हे